गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सर्व. तर आजचा माझा मेनू ठरला होता की कुर्मापुरी आणि डाळ भात बनवायचा. तर त्यासाठी मी 2 बटाटे कुकरला शिजवून घेतले आणि ते चांगले असे वाटीने मी मॅश करून घेतले. आणि मी आता रिसेंटली माझ्या मम्मीकडे गेले होते, तेव्हा येताना तिकडून मी चॉपिंग मशीन ते घेऊन आले होते. तर ते मला पहिल्यांदाच मी ट्राय करणार होते. तर त्याच्यामध्ये मी टाकले होते कांदे आणि 2-3 अशा लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. आणि एका बाजूला माझं वरणसुद्धा रेडी झालं होतं. आणि त्यानंतर मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि जो बारीक केलेला कांदा होता तो टाकला. तर ह्याच्यामध्ये कांदा किती मस्त असा बारीक झाला होता, मी तर फिरत झाले त्या मशीनवरती. त्याच्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो पण त्याच मशीनमध्ये बारीक केलं, पण एवढे काही ते व्यवस्थित झाले नव्हते. पूर्ण असं त्याचं म्हणजे ग्रेव्हीच झाली होती ती एक प्रकारे, ती पण टाकून घेतली. त्याच्यानंतर मी हिंग, मीठ आणि हळद टाकून घेतले आणि आपल्याकडे जे मसाले असतात जगभरातले ते सगळे टाकून घेतले. मिरची पावडर ह्याच्यामध्ये मेन असते, तर ती तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर हे चांगलं मी असं तेल सुटूपर्यंत त्याला कुक करून दिलं आणि मग त्याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा टाकला. आणि बटाटा टाकताना एका बाजूला मी एका टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं, आणि की ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. तुम्ही गार पाणी टाकलं तर या पूर्ण भाजीची चवच निघून जाईल. आणि मग मी त्यात गरम पाणी ॲड केलं आणि त्यामध्ये गरम पाणी ॲड केल्यानंतर मी फक्त 5 ते 10 मिनिटच गॅसवरती ते ठेवलं. त्याच्यानंतर मी असं घट्ट अशी भाजी केली होती, खूप पातळ नव्हती केली, कारण की पुरीसोबत अशी घट्ट अशी भाजी चांगली लागते खायला. आणि मी फर्स्ट टाइम अशी भाजी केली होती आणि खरंच खूप छान लागत होती. आणि त्यामध्ये वरतून मी कसुरी मेथी पण टाकून घेतली. आणि त्यानंतर मी पुरीसाठी पीठ मळायला घेतलं. त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ होतं आणि 2 चमचे रवा होता आणि मीठ टाकून घेतलं आणि घट्ट असं पीठ मळायचं. जर पातळ पीठ मळलं तर पुऱ्या एकदम कडक होतात. मी असं घट्ट मळलं. आणि लाटताना सुद्धा एक टीप असते की पीठ न लावता आपण तेलच यूज करून पुरी तळली तर ते कमी तेल ॲब्झॉर्ब करते पुरी. आणि गरम तेल व्यवस्थित झालं असेल तर पुरी अशी मस्त फुगते. आणि माझी पहिलीच पुरी टाकल्यावर एवढी छान फुगली आणि सगळ्या पुऱ्यानंतरच्या अशाच फुगल्या. तर मला बघून एवढं भारी वाटत होतं. म्हणलं पहिल्यांदाच अशी काहीतरी पुरी ट्राय केली आणि छान झाली होती. आणि त्यानंतर एका पुरीला माझ्या असा शेप आला होता, मग मी माझ्या मिस्टरांना ती पुरी खायला दिली. हे बघा, मग असं माझं ताट